दिसंबर के चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहे हैं, महाराष्ट्र की राजनीति का तापमान भी तेजी से चढ़ रहा है। चुनावी सरगर्मियां अब इतनी तेज हो चुकी है कि सहयोगी दल भी एक दूसरे पर खुलेआम आरोप प्रत्यारोप लगाते दिख रहे हैं। और इस गर्म माहौल के बीच सिंधुदुर्ग के मालवन से सामने आई है एक बड़ी राजनीतिक हलचल। भाजपा कार्यकर्ता के घर पर अचानक धाड़, विधायक नीलेश राणे के गंभीर आरोपों से मालवण में मचा सियासी बवाल। मालवण में आज पूरा माहौल तब गर्म हो गया जब शिवसेना के विधायक नीलेश राणे सीधे एक भाजपा कार्यकर्ता के घर पर पहुंचे और पैसे मिलने के आरोपों पर जमकर सवाल उठाए। सबसे पहले राणे मालवण नगर परिषद कार्यालय पहुंचे, जहां उन्होंने निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटिल से मुलाकात की। राणे ने सवाल दागा, घर से पैसे मिले तो एफआईआर क्यों नहीं? यह चुनावी अपराध है। अगर एफआईआर नहीं तो जांच कैसे होगी? मुझे आज शाम तक पूरी जानकारी चाहिए। जवाब में चुनाव अधिकारी ने कहा कि मामले की विस्तृत रिपोर्ट जिला मुख्य निर्वाचन अधिकारी को भेज दी गई है और जो भी कार्रवाई होगी नियमों के अनुसार होगी। साथ ही यह भी जानकारी दी गई, मालवन में अब 5 उड़न दस्ते, फ्लाइंग स्क्वाड सक्रिय रूप से नजर रखेंगे। लेकिन राणे का आरोप यही नहीं रुका। उन्होंने कहा कि पैसे कहीं छुपा दिए गए हैं, एफआईआर न होना ही संदेह बढ़ाता है। उसके बाद राणे सीधे मालवण पुलिस स्टेशन पहुंचे, जहां उन्होंने पीआई जगताप से भी यही सवाल दोहराया, अगर पैसे मिले तो एफआईआर दर्ज क्यों नहीं? जिसके पास पैसे मिले उन पर तुरंत एफआईआर होनी चाहिए। विधायक के इस अचानक एक्शन से मालवण की राजनीति में भूचाल आ गया। नमस्कार, आपण आज मालवण शहरामध्ये आहोत। मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे। आत्ताच तुमच्या सगळ्या कॅमेरामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये 20-25 लाखाची म्हणजे 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची। त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे झाले, ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय, काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना। आज आपण 26 तारखेवर आहोत। 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी। पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचेत। एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत। मालवणमध्ये अशी 8-10 घर आहेत। काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या। ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा। 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले। मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरा वातावरण गडूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये, ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय। म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती, फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य पीआय जगताप साहेब होते, त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार, मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे, कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते। पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे। अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत। विचार करा, हे आता बॅगा आलेल्या आहेत, या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे। रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे।
हे जे पैसे वाटतायत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील हे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय ते. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्माननीय विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? म्हणतो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो, खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत, काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर. हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकालापर, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन, ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. नागपुर से बड़ा बयान, चंद्रशेखर बावनकुळे का पलटवार। उधर नागपुर में इस पूरे विवाद पर महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामने आए और उन्होंने बिल्कुल अलग रुख अपनाया। बावनकुळे ने कहा कि चुनाव के दौरान कभी भी पैसा मिले तो जांच चुनाव आयोग करता है, लेकिन किसी के घर में घुसकर बेडरूम तक पहुंचकर स्टिंग करना ये बिल्कुल गलत है। पैसे जमीन के सौदे के थे या किसी और के लेन देन के, इसे जांच से पहले कैसे कहा जा सकता है। अगर गलत पैसा है तो निश्चित रूप से कार्रवाई होगी, लेकिन ऐसे वीडियो बनाकर किसी के घर में घुसना नियम के खिलाफ है। राणे ने यह कदम क्यों उठाया समझ से परे है। उन्हें सीधे पुलिस या चुनाव आयोग को सूचना देनी चाहिए थी। नाही, मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्त्वाचा असतो। इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये। तर कशामुळे पैसे आले, कुठनं पैसे आले, कशा करता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे, बेडरूममध्ये कोणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। म्हणजे यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलिसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल। पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील। आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। निलेश राणे स्वतः आमदार आहे, तुमचे मित्र पक्षाचे आहे, तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते, हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही। निलेश राणेंनी असं का करावं मला माहिती नाही, पण एक मात्र खरं आहे की बेडरूमपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटतं आहे। पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा
निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिला आहे निलेश राणेंनी, तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल. साफ है, दिसंबर चुनाव से पहले एक ही मुद्दे पर सहयोगी दलों में खुली तलवारें खींच चुकी है. जैसे जैसे चुनाव करीब आ रहे हैं, राजनीतिक तापमान और भी चढ़ने वाला है. आरोप प्रत्यारोप, जांच की मांग और ढोल नगाड़ों के बीच असली फैसला तो जनता ही लिखेगी. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. देखते रहिए न्यूज फर्स्ट, सच्चाई सबसे पहले. लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें और अपनी राय कमेंट में बताना न भूलें. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.